नमस्कार. जय बाळमामा. ट्रेडिंगमधल्या एक सिरियस गोष्टीवरती आज चर्चा करूया. म्हणजे आणि ही गोष्ट जर तुमच्या लक्षात आली तर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं कळेल की आपण कुठल्या मार्गाने चाललो आहे, आपण काय केलं पाहिजे. 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ट्रेडिंगमध्ये आल्यानंतर. एक म्हणजे ट्रेडिंग माणूस सुरुवात करताना म्हणजे स्वतः असंच बघून ऐकून केलं असते. त्यामुळे त्यांना वाटते की आपण हे समजून घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे. मग ट्रेडिंगमध्ये 3 गोष्टी आहेत बरं का महत्त्वाच्या. एक म्हणजे ट्रेडिंग शिकवणं किंवा शिकणं हे एक महत्त्वाची. दुसरी गोष्ट म्हणजे प्रीमियम ग्रुप. त्या प्रीमियम ग्रुपमध्ये मग फ्री प्रीमियम ग्रुप आणि पेड असणारे प्रीमियम ग्रुप. आणि तिसरा प्रकार असतो अकाउंट हँडलिंग. आणि चौथा एक महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे प्रॉफिटेबल ट्रेडर. ह्या 4 गोष्टीवरती आपण डीपमध्ये चर्चा करायची आहे. आणि एकदा हे तुमच्या गणित लक्षात आलं तर तुम्हाला कळणार आहे की आपण काय केलं पाहिजे. लक्षात घ्या, ट्रेडिंग पहिलीच गोष्ट आहे आणि पहिलंच अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे ते म्हणजे ट्रेडिंग हे अत्यंत सिरियस करण्याचा व्यवसाय आहे. ट्रेडिंग हा अत्यंत सिरियस करण्याचा व्यवसाय आहे. पण दुर्दैवानं पहिला 1 वर्ष ज्या मार्केटमध्ये लोक येतात का नाही, त्याला सिरियसली घेतच नाहीत. अखंड 1 वर्ष सिरियसली घेत नाहीत, वरवर घेतात आणि थोडे पदरचे पैसे गेल्यानंतर मग त्याला सिरियसली घ्यायला विचार करतात किंवा सिरियसली घ्यायला लागत आहेत. बरं ते बी कशा अर्थानं माहिती आहे का, की माझं गेलेला पैसा मला काढायचा आहे म्हणून ते त्याच्याकडे सिरियसली बघायला बघतात. खूप कमी लोक आहेत की पहिल्या दिवशी आल्यापासूनच त्याला सिरियस करणार आहेत आणि हे दुर्दैव आहे. पण अगदी प्रामाणिक सांगतो की ट्रेडिंग हा अत्यंत सिरियस करण्याचा व्यवसाय. जसं इतर व्यवसाय तसा व्यवसाय. फक्त मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये संख्या आहे ना, ती ह्याच्याकडे पॅसिव्ह इन्कम म्हणून बघते. म्हणजे एक साईड बाय साईड एखादा व्यवसाय असावा आणि तो साईड बाय साईड म्हणून करतात. आणि हे करत असताना कुठंतरी सिरियसपणा खूप कमी आहे. पण एकदा त्यांचे पैसे पदरचे जायला लागले, तो आकडा लाखात गेल्यानंतर मग त्यांना ते सिरियस घ्यावं असं वाटतं आणि सिरियस घ्यायच्या नादाला ते लागतात. ठीक आहे. मग आता हे ट्रेडिंग करत असताना शिकायचं कसं किंवा शिकायचे मार्ग कसे आहेत. तुम्ही बिगिनर असा किंवा आयुष्यातले 2-4 वर्ष निघून गेले असून शिकायचं कसं हे बघा. आता शिकायला भरपूर मार्ग आहे त्याच्यामध्ये बरं का. सगळ्यात आधी मी एक स्पष्ट करू इच्छितो की मी स्वतः ट्रेडिंग कुणाकडूनही शिकलेलो नाही आहे. ट्रेडिंगमध्ये चार्ट सोडला तर माझा कोणच गुरु नाही आहे. चार्टच मला शिकवलं, माझ्या लॉसनं मला शिकवलं. दुसरी गोष्ट मी प्रचंड व्हिडिओ बघितले, प्रचंड गुगलवरती सर्च केलं आणि त्या माध्यमातून मला शिकायला 1 वर्ष लागला. आणि 2 वर्षात नंतर मी आता ट्रेडिंगमध्ये स्थिरता कधी येते त्याला काय फिक्स टाईम नाही बरं का. कुणाला खरोखर तिची बुद्धी क्षमता चांगली असेल 6 महिन्यात 1 वर्षात पण येऊ शकते आणि जरासं वेळ लागला तर 2 वर्षात होऊ शकते. मात्र ट्रेडिंगमध्ये तुम्हाला सिरियसपणाने 1 वर्ष तर नक्कीच द्यायला लागतो, ह्यात काय डाऊट नाही. तोपर्यंत त्यातली गणितं लक्षात येत नाही आहेत. मला 2 वर्षांनी स्थिरता आली, 2-2.5 वर्षांनी मला स्थिरता आली. तोपर्यंत माझं देखील लॉसेस वगैरे झाले, ह्या प्रकार आहे. मग आता शिकायचं कसं, तर शिकायचं कसं ह्या मुद्द्यावरती गोष्ट अशी की लक्षात घ्या, तुम्ही यूट्यूब किंवा ह्या माध्यमातून शिकू शकताय. फक्त आता झालं इतकं की एवढा मोठा म्हणजे गंजाळ झाला किंवा एवढं मोठं ते चिखल झाला की नाही, नेमकं त्यातलं शिकायचं कसं. तुम्ही एखादी गोष्ट पकडून शिकायला सुरुवात पण कराल, पण अचानकच मध्ये तुम्ही तिसरं काहीतरी बघितल्यामुळे ना भरकटण्याची शक्यता 99% का. कारण तुम्ही एक गोष्ट फोकसनं पकडत असताय, त्याच्यामध्ये एक वेगळाच व्हिडिओ डोळ्यासमोर येते. मग आपल्याला असं वाटतं की आता हे बरोबर आहे, ते बरोबर असलं आपण ते शिकून घेऊया. त्यामुळं नेमकं एकच गोष्ट शिकण्याची कंप्लीट होत नाही आहे. कारण की स्टॉक मार्केट आहे, फॉरेक्स मार्केट आहे, क्रिप्टो मार्केट आहे, त्यात ऑप्शन आहे, स्विंग ट्रेडिंग आहे, इक्विटी ट्रेडिंग आहे. म्हणजे असं बरंच काय गोष्ट आहे. त्यामुळे ते स्थिरतेने काय होते होत नाही आहे. ठीक आहे. मग त्यामुळे काय केलं जातं, एक तुम्ही स्वतः शिकू शकताय ह्या माध्यमातून. जसं मी स्वतः शिकलो आहे, हा एक चांगला पर्याय आहे. फक्त तुमच्याकडे वेळ असला पाहिजे आणि तुमच्याकडे ह्या जे जंजाळ आहे ह्या जंजाळातून नेमके व्हिडिओ बाहेर काढता आले पाहिजेत किंवा नेमकं समजलं पाहिजे आणि ते करता आलं पाहिजे. थोडा वेळ लागेल की ते होऊन जाईल. आता दुसरा पर्याय येतो ते कुणाकडून शिकून घेणं. लक्षात घ्या, कुणाकडून शिकून घेणे काय वाईट गोष्ट नाही आहे. एखादी गोष्ट शिकणे काय वाईट आहे का, त्यात काय हेच नाही आहे. आणि जे आता माझ्यासारखे जे फुल टाईम ट्रेडर आहेत, आम्ही किंवा आणि जे बरेच ट्रेडर असतील, हे हा एक बिझनेस आहे, ह्याच्याकडे फुल टाईम बिझनेस म्हणून बघतोय आम्ही. त्यामुळे बिझनेस म्हणून बघत असेल तर साहजिकच आहे ते कोर्स किंवा ह्या गोष्टी देणार आहेत. ते फक्त ते घ्यायचं का नाही हे आपल्या हातात आहे. मग आता कोर्स घेण्यावरती ह्या सोशल मीडियावरती सगळ्यात मोठं हे असते बघा की हे कोर्स सेलर आहेत, कोर्स विकते आहेत, कोर्स विकून पैसा कमवला आहे. आणि ही गोष्ट म्हणतात आणि ही काय प्रमाणात ह्याला सिद्ध पण किंवा खरं पण करून दाखवले. बरेच जे एक्सपोज झालेत व्हिडिओ, मग त्यांचे त्यात काय अवधूत साठे वगैरे असली जे हे मंडळी आहेत की ज्यांचे किंवा ती पटेल म्हणून कोणतं मॅडम आहे की त्यांचं लाखोचे कोर्सेस आहेत, लाखो रुपयाचे पेड कोर्स आहेत. त्यातून तिने अगदी शेकडो करोडची म्हणजे त्यांनी त्याचा असेट निर्माण केला आहे. त्यामुळे हे लोकांचं मन तयार झालं असणार आहे. त्यामुळे ते बी काय चुकीच नाही आहे. पण कुणाकडून शिकून घेतलं पाहिजे. आणि आज पहिल्यांदाच सांगतो, एका ठोक्यात समजून घ्या गोष्टी. 10 ते 15,000 त्याच्यावर कोणती फी असली तर तो कोर्स करू नका, त्याकडे बघूच नका. कारण 10,000 ते 15,000 खूप झालं. 10,000पर्यंत इनफ आहे. कारण की मार्केट फक्त शिकून घ्यायचं, समजून घ्यायचं. त्यासाठी 10 ते 15,000च्या वर कोण फी आकारत असेल तर माझं वैयक्तिक मत आहे बरं का हे, तर त्यात काय पॉईंट नाही, ते करण्याची गरज नाही. त्यातून हाताला काय लागणार नाही. आणि कोचची फी तर 1 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 5 लाख, 10 लाख एवढ्या कोर्सेसचे फी आहेत. ती गरज नाही आहे. मार्केट समजून घेण्यासाठी मिनिमम 10-15,000च्या आत कोण काय असेल तर तुम्ही तुमची इच्छा असेल तर ती करू शकता. आता
कोर्स सेलर किंवा असं जे म्हणलं जातं ना, की ह्या सगळ्या गोष्टीमुळं आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ट्रेडिंगमध्ये पक्क डोक्यात ठेवा. कोणच तुम्हाला कितीही मोठा कोर्स केला किंवा एक जर जगाचा सगळ्यात मोठा कुठला ट्रेडर असेल त्याच्या मांडीवर जाऊन जरी बसून जर तुम्ही ट्रेडिंग शिकला तर कोणी तुम्हाला प्रॉफिटेबल करू शकत नाही किंवा कुठला कोर्स तुम्हाला प्रॉफिटेबल करू शकत नाही म्हणजे नाही. का? कारण की फक्त ते तुम्हाला मार्ग दाखवू शकतात. युद्ध तुम्हालाच करायचं आहे. महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला फक्त मार्गदर्शन केलं. युद्ध शेवटी कोणाला करायला लागले? अर्जुनानंच युद्ध करावं लागले. सेम तशी ती कंडिशन आहे. त्यामुळे ते फक्त मार्ग सांगतील की असंच केलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यातला 5-6 वर्षाचा अनुभव तुमच्यावर डिस्कस करतील. ते तुम्हाला स्किल काय म्हणतात त्याला, त्यांचं स्किल सांगतील की मी ह्या पद्धतीनं स्किलमध्ये काम करतो मी. पण ट्रेडिंग हा 90% वर्ष तर सायकोलॉजीच आहे. पण ती सायकोलॉजी कशी डेव्हलप करायची हे पण सांगतील. पण ती सायकोलॉजी डेव्हलप आपण स्वतःच केली पाहिजे ना. तुम्हाला उदाहरण सांगतो मी, आणि ह्यासाठी एक चपलक उदाहरण आहे बघा. ते कोणतं माहिती आहे का? ड्रायव्हिंग स्कूल आहेत ना, ड्रायव्हिंग स्कूल, गाडी शिकवण्याचे क्लासेस असतात बघा, 4 व्हीलर. त्यातला तो जो शिकवणारा सर आहेत ते काय करणार आहेत? तुम्हाला फक्त गाडी शिकवणार आहेत. गाडी स्टेअरिंग काय असतं, कसं असतं, ॲक्सिलेटर, ब्रेक, क्लच काय आहे, गिअर कसे पाडायचे, इंडिकेटर कसं लावायचं, गर्दीच्या ठिकाणी कशी गाडी चालवायची, टेकडाच्या ठिकाणी कशी गाडी चालवायची, सगळ्या गोष्टी सांगतील. तुम्ही हळूहळू प्रयत्न करून मी स्वतः परत गाडी चालवायला लागताय. आता तुम्हाला गाडी चांगली चालवायला लागल्या. पण लक्षात घ्या, ज्या मास्तरनं तुम्हाला गाडी चालवलं शिकवल्या ह्याचा अर्थ असा नाही की तो त्या गाडीमध्ये आता एकदम म्हणजे फरारी देखील त्याच्या हातात दिलं तो फास्ट चालवणार आहे किंवा एकदम सुपला शॉट चालवणार आहे. तो शिकवणारा मास्तर देखील कधी ॲक्सिडेंट करू शकतोय किंवा त्यासुद्धा बल्ल्या उठेल. तुम्ही एवढी गाडी शिकून सुद्धा त्यानंतर तुम्ही 4-5 वर्ष गाडी चालवली व्यवस्थित, पण कधी ना कधी तुमचा पण ॲक्सिडेंट होऊ शकतोय. हां, म्हणजे गाडी चालवला येणं आणि त्याचा परत अपघात होणं ह्या गोष्टी म्हणजे प्रचंड वेगळ्या आहेत. कारण गाडी चालवत असताना मानसिकता कशी आहे, तुम्ही रागात चालवताय, तुम्हाला कुठला राग आहे का दुसरा कुठला विचार करायला का मोबाईलवर बघायला लागलाय, त्यामुळे गाडी शिकणं वेगळं आणि गाडीचं ॲक्शन करणं वेगळं. सेम इथे कंडिशन आहे. तुम्ही कुणाकडून तरी मार्केट शिकून घेताय, समजून घेताय, ह्याचा अर्थ असा नाही की तो तसं करतोय मग त्याच्या आयुष्यात प्रॉफिट लॉस होत राहणार आहे. 100% रोज प्रॉफिट असा प्रकार नसतो. त्यामुळे तुम्ही करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचा एज काय टाकलाय. मार्केट हे कुणाकडून समजून घ्यायचं आहे, स्किल समजून घ्यायचं आहे की नेमकं काम कसं करायचं. कारण की एखाद्याने 6-7 वर्ष घालवलेत म्हणजे त्यातलं 6-7 वर्ष त्यांना कळलेलं आहे. मग ते 6-7 वर्ष त्याच्या आयुष्यात आलेले काय काच कळ घेत ते समजून घेऊन तुमच्या आयुष्यातला 6-7 वर्षाचा काल कमी करायचा आहे आणि ते स्किल शिकून घेऊन आपलं त्यामध्ये काय ते ॲड करून मग ते आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, ट्रेडिंगमध्ये पैसे कमावायचे किंवा आपण तुम्ही ते पुढे कंटिन्यू करू शकताय. मात्र मी कोणाचा तरी कोर्स केला आणि प्रॉफिटेबल होणार हे विसरून जावा. हे शक्य नाही. हां, ते तुम्हाला कोर्स स्पष्टपणे सांगणार नाही, पण असं कधी नसते. फक्त मार्केट समजून घ्यायचं असते. कारण मार्केट स्वतः समजायला गेलं तर 2-3 वर्ष जातील. त्यापेक्षा कोणाकडनं तरी एक ठराविक रक्कम देऊन समजून तुम्ही घेतला तर तुम्हाला मार्क करायला सोपं जाते. इतकंच यातलं पर्याय. ठीक आहे, मग तुम्हाला मार्केट करायचं आहे तर तुम्ही ते करू शकताय. दुसरा कुठला पर्याय तुम्हाला सांगितला मी की ते प्रीमियम ग्रुप असतात. आता त्यामध्ये पेड ग्रुप आहेत बघा. ते काय करतात, पेड ग्रुप तुम्हाला महिना काय तर तुमच्याकडून पैसे घेणार आणि तुम्हाला रोज ते काय देणार, कॉल टिप देणार. त्या कॉल टिपच्या माध्यमातून तुम्ही काय करायचं आहे, पैसे कमवू शकता असं त्यांचं मत आहे. दुसरा एक प्रकार असतो चाणाक्ष प्रकार. तो काय असतो माहिती आहे का, की फ्रीमध्ये आमचा प्रीमियम ग्रुप आहे. फक्त काय करायचं, आमच्या रेफरल खाली अकाउंट ओपन करायचं. आणि आता गमत काय माहिती आहे का, फ्रीमध्ये अकाउंट ओपन करायचं, फ्रीमध्ये ग्रुप तुम्हाला ॲक्सेस द्यायचा आणि दिवसातून तुम्हाला 2-3 ट्रेड द्यायचे. 2-3 ट्रेड दिले, एसएल लागून देणार तर टीपी लागून दे, काय देणं घेणं नाही आहे. आज एसएल लागला तर गाईज उद्या आपण नवीन ट्रेड देणार आहे, त्यामुळे तुमचा टीपी लागेल, निवांत राहा. पण त्यांना माहिती आहे तुमची गेम, की तुम्ही 3 ट्रेड घेऊन बसणार नाही. त्यानंतर तुम्ही 300 ट्रेड घेताय आणि 300 ट्रेड करून झाले की मास्तरला फोन लावताय की सर अहो तुम्ही दिलेले ट्रेड तर मिस झाले, पण मी स्वतःहून मला जरा वाटलं म्हणून मी 25-30 ट्रेड घेतलेले आहेत. मग मास्तर म्हणा वाईट झाले रे, कशाला तसं करायचं, आपण देते तेवढंच घ्यायचं. बरं जाऊन द्या, काय झाले सर माझं अकाउंट उडलं. मग आता काम कर, उद्या सकाळी उठलास की जवळ कुठली पतसंस्था आहे तुमच्या घराजवळ, हां त्या पतसंस्थेत जाऊन काय कर, लोन टाक आणि मग नवीन अकाउंट ॲक्टिव्ह कर आणि आपल्याला देतो ते ट्रेड घे. या सायकोलॉजी माहिती आहे ना, हे 2-3 ट्रेड बसणार नाही, स्वतः ट्रेड घेणार आहे. लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या अर्थी तुम्ही प्रीमियम ग्रुप जॉईन केलाय नाही तिथंच सिद्ध झाले की तुम्ही ट्रेडर नाही किंवा ट्रेडिंग तुम्ही सिरियसली घेतलेलं नाही. ट्रेडिंग मला कोणतरी पैसे कमवून देईल, कुणाच्या तरी अकाउंट कुणाच्या तरी क्वालिटी पूर्ण मी पैसे कमवीन आणि मोठा होईन, हा ट्रेडर नव्हेच, तो जुगार आहे. कारण की हा व्यवसाय दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक, तो माणूस तुम्हाला मोठा कसा करेल सांगा मला, आणि का करेल. त्यामुळं जर ट्रेडिंग करायचं आहे, सिरियसली करायचं आहे, सिरियसली बिझनेस पण करायचा आहे, तर कुणाच्यावर डिपेंड राहता स्वतः घासायला शिकलं पाहिजे. स्वतः वेळ द्या, नसेल जमीत तर ट्रेडिंग करू नका. पण दुसऱ्या कुठल्या तरी अवलंबून राहून, कुणाच्या क्वालिटीवरती अवलंबून राहून स्वतःच्या घराचा पैसा जाळू नका, स्वतःच्या घराची राख रांगोळी करू नका. सिंपल गोष्ट आहे. त्यामुळे कोणी कमवून द्यायला मोकळं नाही. इथं फक्त एकमेकाला कसं त्या कोल्ह्यासारखं फाडता येईल बघण्यासाठी इथं सगळं चाललेलं आहे. करू नका. कोणी काय आपलं काय बंधन आहे का, कोणी कन्फर्टर बंदूक लावले करायचं म्हणून नाही करत चालते, पण क्वालिटी करू नका. कारण की तसले ग्रुप जॉईन करतो ह्याचा अर्थ इथंच सिद्ध झाले की आपल्याला ट्रेडिंगमधलं काय येत नाही. ज्याला ट्रेडिंगचं खरोखर नॉलेज आले ना, तो असले ग्रुप कधी जॉईनच करणार नाही.
लक्षात घ्या, आपण ट्रेडर व्हायचं नेहमी म्हणतो मी, फॉलोअर व्हायचं नाही. त्यामुळे ठराविक काळापर्यंत जोपर्यंत आपल्याला कळत नाही, जोपर्यंत माहिती होत नाही, तो आपण 100% फॉलो करा. बऱ्याच जणांना समजून घ्या, त्यांचं स्किल समजून घ्या, त्यांच्या गाड्या घोडं बंगलं बघण्यापेक्षा ते काय शिकवतं समजून घ्या. आणि एकदा तुम्हाला समजलं की अनफॉलोच करून टाकायचं, फक्त स्वतःचा सेटअप आणि त्यावर फोकस राहायचं. आणि तिसरी गोष्ट मला सांगायची होती म्हणजे ती काय, अकाउंट हँडलिंग. हा तर सगळ्यात म्हणजे भयानक प्रकार, म्हणजे काय म्हणून, हा तर ट्रेडिंगमधलं मूळव्याध आहे म्हणतो मी. मूळव्याध, फिस्टुला सगळं आहे. काय माहिती आहे का, कारण की आपण एक ठराविक रक्कम 1,00,000 2,00,000 देतोय. मग तो जे घेणारा व्यक्ती आहे ना, त्याला काय तर वाटत असते मला लय येते, मग ते घेणार, थोडंफार प्रॉफिट होणार, तुम्हाला दाखवणार, तुम्ही बी खुश, ते बी खुश, दिवाळी साजरी. पण लक्षात घ्या, ट्रेडिंग हा चढउताराचा व्यवसाय. मग त्याला लॉस, आणि कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळी स्वतःचा पैसा असतो ना, त्यावेळी माणूस जबाबदारीने तो पैसा वापरत असतो. आणि जो दुसऱ्याचा पैसा असतो ना, त्यावर जबाबदार नसते, कारण त्यानं कमवायला ते कष्ट घेतलेले नसतात. त्यामुळे अंदाज ट्रेडिंग यात 100% होणार. मुळातच सायकोलॉजीचा गेम आहे. त्यात स्वतःचे पैसे लागले नाहीत, XYZ व्यक्तीचे पैसे लागलेत, कशाची काळजी वाटणार आहे. लॉट साईज घुसवणार. आणि त्यानं जर एकदा एखाद्याला काय तर रक्कम प्रॉफिट म्हणून दिली की नाही, तो आणि 4 जणांना जाहिरात करतो, ह्याला मी एवढं पैसे दिलेत बघ, हिनं मला त्या बदल्यात 1,00,000च्या बदल्यात मला 8,000 10,000 20,000 दिलं. त्याने 4 गिरायक गोळा करते. लक्षात घ्या, एकदा त्याचा लॉस झाला का नाही, त्याला आणखीन असली गिरायक आले असतात, त्या गिरायकाचा आलेले पैसे तो इकडे फिरवत असतो परत, ज्यानं आधी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याला. आणि ही साखळी आहे, किंवा हे काय पिरॅमिड आहे. एक दिवशी पिरॅमिड कोसळते, आणि सगळ्यात पिरॅमिडच्या शेवटी कोण सापडते नाही, त्याला तो मूळव्याध आहे ना, तो त्याला होतो बघा, बाकीच्या होत नाही बघ. त्यामुळं हा देखील ह्या क्वालिटीवाल्यासारखा दुसरा जुगारी प्रकार आहे. बहुतेक बऱ्याच जण वाईट देखील वाटत असेल मी जे बोलते, पण लक्षात घेतलं पाहिजे की जे सत्य ते आपल्या पुढे मांडणं मला गरजेचं वाटते. बाकी तुम्ही सुबुद्ध आहे, तुम्ही तुमच्या विवेकानुसार काम करू शकता, ठीक आहे. त्यामुळे हे पण थांबवलं पाहिजे. मग नेमकं काय करायचं, तर तेच करायचं की ट्रेडिंग हे सिरियस बिझनेस आहे. तो सिरियसली घेता येत असेल, त्यातून खऱ्या अर्थानं मोठं व्हायचं असेल, किंवा तो स्वतःच केला पाहिजे. आणि ट्रेडिंगमध्ये आल्याला पहिला त्याला हलकंच घेतलं जाते पैसे जाईपर्यंत, सोपं वाटते. त्यामुळे तसं नाही केलं पाहिजे. मग आता ट्रेडिंगची सुरुवात करायची कशी, शिकायला भरपूर एवढे आहेत, समजून घ्यायला भरपूर एवढे आहेत, सुरू करा. फक्त ह्या काय टिप्स आहेत त्या लक्षात ठेवा. काय टिप्स माहिती आहे का, क्रिप्टो मार्केट, फॉरेक्स मार्केट आणि तुमचं इंडियन मार्केट आहे. ह्यामध्ये कोणतं ते एक मार्केट निवडा. आता तुम्ही जर तुम्ही फुल टाईम करता, आता मी कसं फुल टाईम करतोय, त्यामुळे मी इंडियनमध्ये पण काम करतोय, निफ्टीमध्ये, आणि इकडे फॉरेक्समध्ये काम करतोय, क्रिप्टोमध्ये करत नाही मी. त्याच पद्धतीनं पण तुम्ही जर फुल टाईम नसाल, पॅसिव्ह करत असाल, तर कोणतं तरी एक मार्केट निवडा, कोणते तरी एक पद्धत निवडा. बाबा मला स्विंग ट्रेडिंग करायचं आहे, किंवा मला इंट्राडे करायचं आहे. त्यानंतर कोणता तरी 1 ते 2 पेअर निवडा, की मला कोणत्या पेअरमध्ये काम करायचं आहे. त्यानंतर कोणते तरी एक स्ट्रॅटेजी पकडा, कोणते तरी एक टाईम फ्रेम पकडा, कोणता तरी एक सेटअप चांगला तयार केला, त्याला चांगले रूल लावा, त्याला चांगलं डिसिप्लिन लावा, आणि हीच गोष्ट सातत्यानं करा. संपला विषय, ह्याच्यापुढे काय नाही. ह्या 4-5 पॉईंट आहेत नाही, हे 4-5 पॉईंट फक्त निवडणं, आणि हे 4-5 पॉईंटवर सातत्यानं काम करणं. 100% थोडे दिवस तुम्हाला त्रास झाल्यासारखं वाटेल. आणि हे बघत असताना काय करायचं, कुणालाही जास्त म्हणजे तुम्ही इन्फ्लुएन्स व्हाल असले व्हिडिओ बघायचे नाहीत. कारण की दुरून डोंगर सगळे साजरे आहेत बघा, जवळ गेल्यानंतर ते कळते काय येते. म्हणजे नेहमी मोर नाचताना आपल्याकडे पिसारा असतानाच भारी वाटते ते, पण मोरांना आपल्याकडचा पिसारा उलटा तिकडे केला तर काय दिसणार आहे. मग तसंच आहे ते. त्यामुळे पिसारा बघून भूलू नका. आपला जो आपण जे गोष्टीवरती काम करतोय त्याच्यावर स्थिर राहून थोडा लॉस देईल, थोडा प्रॉफिट देईल, कारण जगात तसंच चालते सगळं. आणि एक दिवस ज्यावेळी तुमचा त्याच्यावरती हात बसेल ना, मग थोडं करत पैसे वाढतील, आणि मग एकदम तुमचं प्रॉफिटेबल जर्नी चांगली सुरू होऊ शकते. आणि एकदम मोठा पैसा कधीच बनणार नाही, थोडा करत पैसा बनू शकतोय. फक्त ह्या गोष्टीची बेसिक काळजी घेतली पाहिजे. आता ह्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रॉफिटेबल ट्रेडर नावाचा प्रकार. तर हा प्रॉफिटेबल ट्रेडर नावाचा प्रकार असतो का, तर एक गोष्ट लक्षात घ्या की प्रॉफिटेबल ट्रेडर नावाचा हा प्रकार किंवा ही गोष्ट, तर ही गोष्ट मला एक मिथ वाटतं बरं का. आता बरेच जण ह्याच्याशी बी जरा दुमत असेल की प्रॉफिटेबल ट्रेडर, कारण आज पण ऐकलं ना मी प्रॉफिटेबल ट्रेडर. पण विचार करा, हा व्यवसाय चढउताराचा आहे, त्यामध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर कसा काय प्रकार असू शकतो. कारण की आता एखाद्या लाखवरती 1 लाख म्हणजे 1 लाख त्याने डिपॉझिट केलं, आणि त्यावरती 30-40 लाख रुपये प्रॉफिट काढलं, असं काय तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. पण ते 30-40 लाख परत ठेवले का, किंवा ते 30-40 लाख एकदा कमवले तसंच इतर सगळेजणच कमवू शकतात का, हा कधी लक्षचा भाग असू शकतो. त्यामुळे प्रॉफिटेबल ट्रेडर आहे ना, हा मला एक मिथ वाटते. कसं तुम्हाला आता स्पष्ट करून सांगतो मी. समजा तुम्ही ट्रेडर आहे, तुम्ही त्याच्यामध्ये 3-4 वर्ष काम करताय. 3-4 वर्षामध्ये काम करत असताना बरेच तुम्ही समजून घेतलं, जाणून घेतलं, तुमचा सेटअप तयार झाला, ह्या गोष्टी झाल्या. ह्या होत असताना तुमचा 5 लाख रुपये लॉस झाला, ठीक आहे, तो सगळ्यांचाच होतो. आणि हे झाल्यानंतर 3 वर्षांतर तुम्हाला कळलं की मार्केट कसं काम करते, तुमचा सेटअप चांगला तयार झाला, आणि 4थ्या वर्षी तुम्ही 6 लाख रुपये कमवले बरं का. मग 3 वर्षात गेलेले 5 लाख वजा केले, 1 लाख तुम्ही प्रॉफिटमध्ये आला. त्यानंतर पुढच्या महिन्यात सुद्धा तुम्ही 2-3 लाख रुपये कमवले. आता तुम्ही 4-5 लाख रुपये कमवले. पण आता तुमचा सेटअप चांगला झाला तयार, रूल चांगले तयार झाले, तुम्हाला कळलं मार्केटमध्ये पैसा कसा कमवायचा आहे. पण त्यानंतरच्या एखाद्या महिन्यामध्ये काहीतरी सायकोलॉजिकल डिस्टर्ब झाला, किंवा तुम्ही सेटअप चांगला आहे तुमचा, त्यात डाऊट नाही आहे, तो तुम्हाला परफेक्ट जमतोय. पण सायकोलॉजिकली चुका, मार्केटमध्ये 2 प्रकारच्या चुका असतात. एक असतात सायकोलॉजिकली चूक, आणि एक असतात टेक्निकल चूक. टेक्निकल चूक लोक कमी करतात, किंवा तुम्हाला कळलं की तुमचा कसला सेटअप काम करतोय, त्यामुळे ती तुम्ही आता कधी करत नाही. पण सायकोलॉजिकली चूक ही अशी आहे की आपल्या हातात नसत्या.
ती नेहमी होत राहणार. आणि ही नेहमी होत असताना फक्त रोज करायची नसते, कधीतरी झाली तर ठीक आहे. पण एक दिवस अशी सायकोलॉजिकल चूक तुमच्याकडनं झाली, रिव्हेंज ट्रेड झाला, ओव्हर ट्रेड झाला किंवा राग आला किंवा काही एक्सवायजेड झालं आणि त्याच्यामध्ये एकदम तुमचं अकाउंट वायपआउट झालं, मोठी लॉट साईज झाली ह्या गोष्टीमुळे आणि तुम्ही 1-2 दिवसामध्ये 5-6 लाख रुपये लॉस झाला, म्हणजे कमवलेले सगळे गेले. मग आता तुम्हाला प्रॉफिटेबल म्हणायचं का नाही म्हणायचं? 3 वर्षाच्या स्ट्रगल नंतर तुम्ही प्रॉफिटेबल झाला होता, परत तुम्हाला लॉसेबल ट्रेडर म्हणायचं का? म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही पैसे कमवले तर प्रॉफिटेबल आणि लॉस झाला तर लॉसेबल ट्रेडर, असं प्रत्येक महिन्यात तुमची व्याख्या बदलणार आहे का? म्हणजे प्रत्येक महिन्यात तुमचं ज्ञान, एका महिन्यात प्रॉफिटेबल तुम्ही असलं तर तुम्हाला चांगलं ज्ञान आहे, एका महिन्यात तुम्हाला लॉस केला तर तुम्हाला काहीच ज्ञान नाही, अशी व्याख्या बदलणार आहे का? तर तसं नसते. एकदा तुम्हाला चांगली गोष्ट कळली, तुमचा सेटअप कळला, तो चांगला पैसे द्यायला लागला तर तो प्रॉफिटेबलच असतो. फक्त सायकोलॉजिकल चुका जर तुम्ही, आता ह्या कंट्रोल प्रत्येकजण होत नसतात, मग त्या नाही झाल्या तर थोडासा झटका बसू शकतोय. त्यामुळे प्रॉफिटेबल ट्रेडर हे मी काय म्हणतोय, कारण की हा चढ उताराचा व्यवसाय आहे, त्यामुळे कधीतरी लॉस होऊ शकतोय आणि सेटअप चांगला असेल तर प्रॉफिट सत्य होणार आहे. मग ह्याच्यावरच उपाय काय? ज्यावेळी तुमच्याकडे 4-5 लाख रुपये असतील आणि त्या 4-5 लाखाचं तुम्ही चांगलं प्रॉफिट केलं तुमच्या सेटअपवरती, त्यामध्ये तुम्ही चांगले 10-15 लाख रुपये कमवले किंवा 4-5 लाख रुपये कमवले, तर हे 4-5 लाख रुपये अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे असतात की ज्या ठिकाणाहून तुम्हाला मंथली रिटर्न येईल, मंथली फिक्स रिटर्न येईल. हा जो मंथली फिक्स रिटर्न येईल ना, एक या ट्रेडिंगवरती डिपेंड राहून जर ट्रेडिंग करायला लागला तर हाताला काही जास्त लागणार नाही, टेन्शन येणार. पण तुम्ही जर अशी चांगले आलेले प्रॉफिट त्याचं परत कंपाऊंड करायच्या नादानं लागता सुरुवातीला अशा ठिकाणी गुंतवलं की जिथून तुम्हाला फिक्स असेट किंवा फिक्स इन्कम येईल. लक्षात घ्या, ट्रेड करता असताना तुमचं जे माइंडसेट आहे ते एकदम शांत राहणार आहे, तुम्हाला टेन्शन येणार नाही. कारण की तुम्ही 10-20 लाख रुपये बाहेर अशा ठिकाणी गुंतवले जिथून तुम्हाला फिक्स इन्कम येतोय, तर तुम्हाला महिन्याला 40-50 हजार रुपये समजा ट्रेडिंगच्या प्रॉफिटचे पैसे अशा ठिकाणी गुंतवल्यामुळं तुम्हाला महिन्याला 40-50 हजार रुपये येतात. आज तुम्हाला वाटलं तुम्ही किती रिलॅक्स माइंडने ट्रेडिंग करणार आहे सांगा बरं? का तुमच्या बॅक ऑफ माइंडला कधीतरी माहीत असते की माझा समजा जरी लॉस झाला तर मला फरक पडणार नाही, कारण 40-50 हजार रुपये माझे येतात महिन्याला, त्यावर माझा सगळं संसार व्यवस्थित चालू आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यामुळे लॉस झाला तरी तुम्ही शांत राहताय आणि प्रॉफिट झालं तरी पण तुम्हाला जास्त काय टेन्शन येत नाही, कळलं का? त्यामुळे आपण अशा पद्धतीने ट्रेडिंग केलं पाहिजे की चांगलं प्रॉफिट ज्यावेळी होईल ते प्रॉफिट अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं की जिथून मंथली फिक्स रिटर्न येईल. बाकी प्रॉफिटेबल ट्रेडर हा जो प्रकार आहे तो दर महिन्याला किंवा दर काळानंतर बदलू शकतो. ठीक आहे, तर असे सगळं तुमच्याशी डिस्कस करायचं होतं. नक्कीच सांगा हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंटमध्ये ते कमेंट करू शकताय. जे मनात आहे ते आपल्याशी डिस्कस केलं आहे. धन्यवाद. जय बाळूमामा.